आणि जरा केस थोडी फ्रीजी झाली आहेत, थोडी नाही जास्तच. हॅलो गाईज, तर यस आज आहे संडे फंडे आणि माझ्या दिवसाची सुरुवातच खूप लेट झाली आहे, नो वरीज. आणि यस तुम्ही बघू शकतात मी आत्ताच उठली आहे. बट बघू आज मी काय करू शकते. आज माझा प्लॅन आहे की मी हेअर कलर करू आणि टायगरची हेअर ट्रिमिंग करू. खूप असा सलॉन टाईपच्या मूडमध्ये गेले आहे मी. तो लेट्स सी आज माझा संडे कसा जातो आहे. अर्धा दिवस तर गेला आहे. चलो. सो माझा हेअर कलर आलेला आहे आणि मी खूप कन्फ्यूज होते ह्याच्यामध्ये कुठला हेअर कलर करू आणि कुठला ब्रँडचा. सो मी ह्याच्या आधी कलर केला आहे, पण तो स्ट्रेक्सचा केलेला आणि मी ब्राऊनमध्ये केलेला. मला नाव नाही आठवत आहे, पण मी केलेला आणि तो आता गेला आहे कलर पूर्ण. आणि ह्यावेळी मी पॅराडाईजचा करणार आहे. सो मी खूप व्हिडिओज बघितले, मी खूप लोकांना विचारलं, ओपिनियन्स घेतले मी कुठला हेअर कलर करू. आणि खूप लोकांनी मला खूप काय सांगितलं आणि मी खूप कन्फ्यूज झाले. मी ऑलरेडी खूप कन्फ्यूज होती. फायनली मी मम्मीला विचारलं आणि तिने मला सांगितलं की हा बेरी प्लम करायला. आणि चलो विचार केला मम्मीचा, ऐकूया काय माझ्यावर सूट होईल. तर तिला माहिती असतं कधी. सो मी मग ती बोलली हा कलर घे. सो मी हा कलर घेतला आणि आता बघू ह्याला लावून. आधी मी लावते आणि मग मम्मीला लावते. त्यामध्ये आलं आहे मला कलर ग्लॉस क्रीम, डेव्हलपर आणि कंडिशनर आणि ग्लव्ज भेटले. सो ह्याला आता मी काय मॅन्युअल त्याला आता मी सगळी क्रीम एकत्र करून कलर बनवते. कलर लावायच्या आधी मी माझ्या फेसला मॉइश्चरायझर लावून घेते, नाहीतर कलर का आला चालेल. तू आलीस तर फ्रेममध्ये. तर हां स्किनला कलर लागू नये म्हणून खूप सारं मॉइश्चरायझर. मी हेअर्स ओपन करते, खूप आवाज येतो. ओके. सो हा आहे माझा नॅचरल ब्लॅक कलर आणि जरा केस थोडी फ्रीजी झाली आहेत, थोडी नाही जास्तच. मम्मी त्याला हे कर. ॲज ऑलवेज माय कॅट्स. उगाच का कचरा करायचा उगाच. हा गुंड्या इकडे बघ, उगाच फाडून कचरा करणार. इकडे बघ, हे ठेव, कचरा करतोय. ओके. मी टी शर्ट चेंज केलं आहे कारण का ह्याच्यावर म्हणजे त्या टी शर्टवर डाग लागू शकतो, तर मला ते खराब नाही करायचं आहे. सो मी जुनंच घातलं, खराब झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. सो स्टार्ट करते. हो मी बऱ्यापैकी हेअर कलर केला आहे. दिसतो आहे की नाही माहीत नाही, का मला पण दिसत नाही आहे आणि मम्मीने पण केला आहे. आणि आता टायगरची बारी आहे. ह्याची जरा ग्रूमिंग करूया. नेल्स कट करायचे आहेत, खूप वाढले आहेत. आणि थोडे हे केस विंचरते, ट्रिम करायचे केस. आता बाहेर आले खायला आणि माझा हेअर कलर दिसतोय की नाही माहीत नाही, उद्या दाखवेल मी. तुला दिसतोय माझा हेअर कलर? मध्ये वाटतं पुन्हाच दिसेल. कुठला आहे सांग? काय समजत नाही. समजेल उद्या सांगते. माझी मम्मी भाकरी करते तांदळाची. मम्मी फर्स्ट टाइम करतेस की काय? नाही केली आहे. तुझा इकडचा कलर गेला नाही? केली आहे पण रुमालासारखी कधी नाही केली आहे. पाणी टाक. ही मम्मीची भाकरी. तू आमचं जाड बनवतेस जरा भाकरी, जाड बनवतेस. आता माझी डायन आहे भाकरी करायची. आता बघूया मम्मी तुझी आणि माझी भाकरी. माझी तर फुगली. काय माझी फुगली ना. हा
फुगली पण असं रुमालासारखी पाहिजे ना. मला सांग. हां. मी लाटून मग खाते. एवढंसं पीठ घेतलं. हे कर ना. झाली मम्मी कडक नको करू. ए फुगली फुगली. इथे पातळ गेलं. म्हणून फुगली काय. फायनली आमचं जेवण रेडी आहे. संडे स्पेशल मी दाखवते. भाकरी ही मी केली आहे आणि प्रॉन्स मसाला, पापलेट आणि सुरमई फ्राय आणि कांदा लिंबू. कसं झालं आहे? कारण का हे मी बनवलं आहे प्रॉन्स मसाला. ह्याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकली. किती देशील 10 आउट ऑफ 10 out of 10. 10 आउट ऑफ 10. आणि भाकरी मी केली. तू भाकरी टेस्ट केली. मम्मी तुझी भाकरी दाखव. आता मी खाते. भाकरी कशी झाली? भाकरी पण छान झाली. मस्त. अच्छा. ओके. सो नेक्स्ट डे. कारण का काल रात्र झालेली. तो काळोखात तर तो कलर दिसणारच नव्हता. सो आता मी नेक्स्ट डे हे मला कलर दाखवते. दिसतोय कारण का ऊन ह्या साईडला जास्त येत नाही. बट तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही. पण मी उन्हात जाऊन दाखवते. ओके. सो मी गॅलरीत आली आहे आणि इकडे खूप ऊन आहे. तर तुम्हाला दिसत असेल की मग हा हलका लाईट शेड वरती मला दिसतो आहे. हा इकडे आणि इकडे हा बघा हे इकडे. सो उन्हात हा शेड दिसून येतो आहे. सो या व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.